हॅलो एव्हरीवन, मी श्रुती बजरंग पाटील, बीजे मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि आज आपण बघतोय रेस्पिरेशन इन प्लांट्स. तर आपण रेस्पिरेशन म्हणजे काय म्हणतो तर श्वसन. तुम्ही श्वसन माणसांच्या शरीरातील बघितलंच असेल. आपण श्वसन करतो किंवा रेस्पिरेशन करतो म्हणजे काय करतो, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. तर ह्याच गोष्टी सेम म्हणजे प्राण्यांसारख्या वनस्पतींच्यात पण होणार आहेत. ठीक आहे. रेस्पिरेशन म्हणजे इन शॉर्ट मध्ये काय आहे की O2 ऑक्सिजन आहे तो आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. ठीक आहे, इन अँड आउट. ओके. तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन मेन कंपोनंट आहे, ज्याला आपण ब्रीदिंग थ्रू घेतो असं पण म्हणतो आणि रेस्पिरेशन पण म्हणू शकतो. तर प्लांट्स मध्ये पण सेम होणार आहे. जसं आपण ऑक्सिजन घेतो तसेच प्लांट्स पण ऑक्सिजन घेणार आहेत. जसं आपण कार्बन डायऑक्साईड सोडतोय तसे प्लांट्स पण कार्बन डायऑक्साईड सोडणार आहेत. ठीक आहे. पण तुम्ही ऐकलं असेल, आपल्याला ऑक्सिजन कोणाकडून मिळतोय तर प्लांट्स कडून. प्लांट्स ऑक्सिजन सोडतायत हे आपण लहानपणापासून ऐकत आलो की प्लांट्स कडून आपल्याला ऑक्सिजन मिळतोय. तर ते होतंय ते फोटोसिंथेसिसमुळे. फोटोसिंथेसिस मध्ये प्लांट्स हे ऑक्सिजन प्रोड्यूस करतायत, ते ऑक्सिजन निर्माण करतात आणि तो ऑक्सिजन आपण घेतोय. पण त्यांना रेस्पिरेशनसाठी हा ऑक्सिजन लागणार आहे, म्हणजे ते यूज करतात ऑक्सिजन. त्यामुळे इथं ऑक्सिजन लागतोय आणि ते कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतायत. ठीक आहे. त्यानंतर आहे एनर्जी. आता आपल्याला डेली ऍक्टिव्हिटीज करायचंय, मी चालतीये, बोलतीये, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला सगळ्यात महत्वाची काय आहे, एनर्जी. एनर्जीसाठी आपण काय खातो, अन्न खातोय. जे काही फूड आपण दररोज जेवतोय ते मेन कशासाठी आहे तर एनर्जी मिळायसाठी. आता जशी आपल्याला काही गोष्टींची गरज आहे किंवा आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायला एनर्जी लागते, तशीच प्लांट्सला पण त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करायला एनर्जी लागणार आहे. ठीक आहे. आता प्लांट्स ही एनर्जी जी आहे ती कशातून मिळवणार आहेत, आपण कशातून मिळवतोय, फूड मधून. करेक्ट. प्लांट्स पण फूड मधून मिळवतात. पण तुम्हाला माहिती आहे प्लांट्स काय करतात, स्वतःचं फूड स्वतः जनरेट करतात. बरोबर आहे. ते म्हणजे प्लांट स्वतःचं फूड स्वतः जनरेट करतात. कशा थ्रू तर फोटोसिंथेसिस. तुम्ही फोटोसिंथेसिस शिकला आहात. फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं तर जी लाईट एनर्जी आहे ती दिवसा जो सूर्यप्रकाश घेतात प्लांट, सूर्यप्रकाशाचं कन्व्हर्जन ते कशात करतात, केमिकल एनर्जी मध्ये करतात. आणि ही केमिकल एनर्जी ते बॉन्ड्सच्या स्वरूपात स्टोअर करून ठेवतात. तुम्हाला कार्बन कंपाऊंड्स माहित असतील, तर ह्या कार्बन कंपाऊंड्सच्या मदतीने ते एनर्जी स्टोअर करून ठेवतात. आता एनर्जी वेगवेगळ्या प्रकारे स्टोअर केली जाते. ठीक आहे. तर महत्वाचं म्हणजे आता रेस्पिरेशन घडतंय आपल्या शरीरात. आपल्याला माहितीये की नाकातून श्वास घेतो. आपला लंग हा मेजर ऑर्गन आहे रेस्पिरेशनसाठी. प्लांट्स मध्ये रेस्पिरेशन कुठं घडलं जातं तर तुम्हाला सेल माहितीये. हे जे रेस्पिरेशन आहे प्लांटचं रेस्पिरेशन ते मेनली सेल्युलर रेस्पिरेशन असतं. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे जे रेस्पिरेशन सेलच्या म्हणजे सेलमध्ये केलं जातं. ठीक आहे. आणि साइट्स ऑफ रेस्पिरेशन, मग आता सेल आहे, सेलचे कंपोनंट्स तुम्हाला माहित असतील. तर त्यात सेल सायटोप्लाझम असतो. सेल सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया हा सेल ऑर्गॅनेल आहे. मायटोकॉन्ड्रिया तुम्ही ऐकलं असेल की मायटोकॉन्ड्रियाला आपण स्टोअर हाऊस ऑफ एटीपी पण म्हणलं जातं. कारण इथं काय झालं असतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये सगळे एटीपी स्टोअर केले जातात. ठीक आहे. एटीपी काय आहे ते मी पुढे सांगेनच. तर मेन जे आहे ते दोन ठिकाणी प्लांट्स मध्ये रेस्पिरेशन होतं, एक तर सायटोप्लाझम आणि दुसरं आहे मायटोकॉन्ड्रिया. ही गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी. ठीक आहे. त्यानंतर आपण फॉर्म्युला बघतो रेस्पिरेशनचा, जी आपण तुम्ही रासायनिक अभिक्रिया शिकलेल्या आहात. तर ते रेस्पिरेशन म्हणजे काय नक्की होते तुम्हाला एक म्हणजे खूप ओके. सो जे रेस्पिरेशन मध्ये होतं तेव्हा आपण ग्लुकोजचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईड मध्ये करतो. तुम्हाला काय म्हणलं मी, आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये प्लांट्स कन्व्हर्जन करतात, त्यांना ऑक्सिजन लागतो. सो ग्लुकोज आहे. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. ग्लुकोज हे एक म्हणजे ते आपण फूड जे म्हणतो
फूडचं ऑक्सिडेशन करतो. आपल्या शरीरात पण हेच होतंय. जी आपण एनर्जी प्रोड्यूस करतोय ती कशानं करतोय, तर फूडचं ऑक्सिडेशन करतोय आणि त्यानुसार एनर्जी प्रोड्यूस करतोय. तर प्लांट्स मध्ये पण सेम होणार आहे. ग्लुकोज हे त्यांचं फूड म्हणजे त्यांनी जे फूड स्टोअर केलेलं असतं त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजच्या म्हणजे मेन फूड असतं ते सुक्रोजच्या म्हणजे सुक्रोजमध्ये ते स्टोअर केलं जाऊ शकतं आणि त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होणार आहे. त्या ग्लुकोज मध्ये आपण ऑक्सिजन ऍड करणार आहे तेव्हा त्याचं कन्व्हर्जन 6O2 मध्ये 6CO2 मध्ये कार्बन डायऑक्साइड मेन सोडला, त्यानंतर 6H2O 6 वॉटर मॉलिक्युल्स प्लस एनर्जी जनरेट झाली. ठीक आहे. तर हा मेन रेस्पिरेशनचा फॉर्म्युला आहे, ज्यात ग्लुकोज ऑक्सिजन बरोबर मिक्स होतो आणि त्याचं कन्व्हर्जन CO2 कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो, वॉटर रिलीज होतं आणि एनर्जी प्रोडक्शन होते. ही जी एनर्जी आहे ती लागणार आहे, ती त्यांच्यात स्टोअर केली जाते, ज्याच्यामुळे ते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतोय टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. आता प्लांट्स मध्ये वेगवेगळे रेस्पिरेशनचे टाइप्स असतात. एक असतं रेस्पिरेशनसाठी आपण बघितलं ऑक्सिजन लागला, तर ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे रेस्पिरेशन केलं जातं त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन आणि ज्या रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन युटिलाइज नाही केला जात. काही प्लांट्स असतात किंवा काही अॅनिमल्स असतात ज्यांच्याकडे ऑक्सिजनची अवेलेबिलिटी नसते, ज्यांच्या इथं ऑक्सिजन अवेलेबल नसतो, तेव्हा ते काय करतात वेगळ्या पद्धतीने, त्यांना एनर्जीची तर गरज आहे, ऑक्सिजन नाहीये, मग ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्वतःला अडॅप्ट करतात. त्यांच्यात जरा बदल म्हणजे वेगळी अशी रेस्पिरेशनची मेथड यूज केली जाते, त्याला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. अनएरोबिक रेस्पिरेशन. इथेपर्यंत समजले एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक रेस्पिरेशन हे 3 स्टेप्स मध्ये केलं जातं. त्या 3 स्टेप्स मी तुम्हाला सांगते. पहिली स्टेप असते ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप आहे TCA सायकल. TCA सायकल ज्याला आपण क्रेब्स सायकल पण म्हणतो. आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ठीक आहे. एरोबिक रेस्पिरेशनच्या तीन स्टेप्स मध्ये ही सगळी कंप्लीट प्रोसिजर झाल्यानंतर त्याला आपण म्हणू शकतो एरोबिक रेस्पिरेशन. ह्या सगळ्या तिन्ही प्रोसेस पार पडल्यानंतर आपल्याला CO2 मिळणार आहे, वॉटर मिळणार आहे आणि एनर्जी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये इथं कशा 3 स्टेप्स आहेत तशा इथं 2 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप कॉमन आहे. पहिली आहे काय ग्लायकोलिसिस आणि दुसरी स्टेप असते ती असते फर्मेंटेशन. तुम्ही फर्मेंटेशन शब्द ऐकला असेल. फर्मेंटेशन म्हणजे काय, तुम्ही घरी आपल्या डोसा इडली वगैरे केली जाते तेव्हा म्हणतो आपण ते जो रवा असतो त्याला फर्मेंट करायचा आहे, ते भिजत घालतात आदल्या दिवशी, म्हणजे काय होतं फर्मेंटेशन होतं. आता फर्मेंटेशन हे आहे जिथं ऑक्सिजनची गरज नसते. फर्मेंटेशन मध्ये पण 2 प्रकार असतात. एक असतो अल्कोहोल फर्मेंटेशन आणि दुसरं आहे लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. ठीक आहे. अल्कोहोल फर्मेंटेशन मध्ये अल्कोहोल प्रोड्यूस होणार आहे, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन मध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होणार आहे. हे आपण नंतर डिटेल मध्ये बघूया. आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रेस्पिरेशन म्हणजे आपण एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी रेस्पिरेशन केलं जातंय. तर आता एनर्जी करन्सी म्हणजे काय, आपण पैसे खरेदी, आपले जे पैसे आहेत, रुपये आहे, ती काय आहे आपली करन्सी आहे. म्हणजे काय करतो आपण ते स्टोअर करतो आणि आपल्याला जेव्हा काय घ्यायचंय विकत घ्यायचंय तेव्हा आपण ती गोष्ट देतोय, पैसे देतोय आणि ती गोष्ट विकत घेतोय. समजते. मग आपल्याला एनर्जीसाठी पण स्टोअर करायची ना आपल्याला एनर्जी, तर ती एनर्जी कशाच्या रूपात स्टोअर केली जाते त्याला आपण एनर्जी करन्सी म्हणतो. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं ATP. ठीक आहे. ATP हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधला एनर्जी करन्सी आहे असं म्हणू शकतो आपण. ATPच्या स्वरूपात सगळी एनर्जी स्टोअर केली जाते. जी काही एनर्जी रेस्पिरेशन मध्ये प्रोड्यूस होते
ती एटीपीच्या स्वरूपात स्टोअर केली जाते एटीपीच्या बॉन्ड्समध्ये. एटीपीचा फुल फॉर्म ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे एटीपी. आता हे एटीपी बनणार कसं आहे त्याचा एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते. एक आहे ॲडिनाइन डायफॉस्फेट ADP प्लस एक फॉस्फेट मॉलिक्युल. इथं काय आहे ट्रायफॉस्फेट आहेत म्हणजे 3 फॉस्फेट आहेत. ॲडिनाइन डायफॉस्फेट मध्ये जर आपण एक फॉस्फेट मॉलिक्युल ऍड केला तर ATP बनतो आणि ह्या एटीपीच्या स्वरूपात आपण एनर्जी स्टोअर करू शकतो. आणि एक दुसरे कोएन्झाइम्स 2 महत्वाचे आहेत जे रेस्पिरेशन मध्ये इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे NADH आणि FADH. NADH म्हणजे निकोटिमाइड ॲडेनाइन डायफॉस्फेट हायड्रोजनेस किंवा निकोटीन ॲडिनाइन डायफॉस्फेट. ठीक आहे, इतकं लक्षात ठेवा. FADH म्हणजे फ्युमारेट. निकोटिनामाइडच्या इथं फ्युमारेट इतकंच आहे. पण हे दोन जे आहेत ते आपण एनर्जीसाठी मेन हे ऍक्च्युली कोएन्झाइम्स आहेत. कोएन्झाइम काय असतं प्रत्येक तुम्हाला माहिती आहे प्रत्येक रासायनिक अभिक्रिया पार पडण्यासाठी एखादा आपण सबस्टन्स यूज करू शकतो ज्याला आपण एन्झाइम म्हणतो. एन्झाइम काय करतं तर ती जी रिॲक्शन आहे ती फास्ट करण्याचं काम करतं. तर त्या रिॲक्शन मध्येच आपण कोएन्झाइम यूज करू शकतो. को म्हणजे काय सोबतीचा. ठीक आहे, आणि एन्झाइम काय आहे ते तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, तर हे NADH आणि FADH हे कोएन्झाइम्स आहेत. हे काय आता ह्याचं महत्व काय आहे आपल्याला सगळ्यात शेवटी काय पाहिजे एटीपी पाहिजेत खूप सारे. तर जी तुम्हाला 3 प्रोसेस सांगितल्या ग्लायकोलिसिस सांगितली ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल सांगितली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सांगितली. ह्याच्यात मेन प्रोडक्शन कशाचं होतं NADH आणि FADH. एटीपीचं पण होतं आणि ह्या दोघांचं पण होतं. तर NADH आणि FADHचं कन्व्हर्जन आपल्याला एटीपी मध्ये करायचं असतं. सो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जे असते त्याच्यात मेन काम काय होणार आहे तर ह्यांचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होणार आहे. म्हणजे काय होणार आहे आपल्याला करन्सी जास्त मिळणार आहे. जी एनर्जी पाहिजे आपल्याला ती एनर्जी मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, सो त्यामुळे हे दोघं फार महत्वाचे असतात NADH आणि FADH किंवा FADH2 पण म्हणू शकतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. ओके, सो ह्याच्यानंतर हे महत्वाचे एटीपी NADH आणि FADH ह्यांचा नंबर किती आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे शिकवल्या जातील. आता महत्वाची आपण पहिली जी एरोबिक रेस्पिरेशनची पहिली स्टेप होती ती म्हणजे ग्लायकोलिसिस. ग्लायको म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्लायकोज म्हणजे काय ग्लुकोज. ठीक आहे, ग्लायकोज आणि ग्लुकोज सिमिलर वर्ड्स आहेत त्यामुळं ग्लायकोज. आणि लायसिस म्हणजे काय ब्रेकडाऊन करणे एखाद्या गोष्टीला तोडणे म्हणजे लायसिस करणे. सो ग्लायकोलिसिस म्हणजे काय ग्लुकोजचा आपण ब्रेकडाऊन करतोय त्याला आपण काय म्हणणार आहे ग्लायकोलायसिस. ठीक आहे, आता ह्याच्यासारखे दुसरे पण वर्ड्स आहेत म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं ग्लुकोनिओजेनेसिस. आता ग्लुको म्हणजे काय ग्लुकोज आहे. निओजेनेसिस जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. जसं लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन असतं तसं ग्लुकोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन असतं. तर वेगवेगळ्या कंपाऊंड पासून जेव्हा ग्लुकोज फॉर्म होतं तेव्हा त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. अजून एक टर्म असू शकते ग्लायकोजिनोलायसिस. ग्लायकोजिनोलायसिस म्हणजे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन. ग्लायकोलायसिस आणि ग्लायकोजिनोलायसिस ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन आणि ग्लुकोजचं ब्रेकडाऊन. हा गोष्ट फक्त ह्या टर्म्स मध्ये कन्फ्युज होऊ नका. आपल्याला महत्वाची सगळ्यात ग्लायकोलायसिस आहे तीच लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर ह्या टर्म्स मी काढून टाकते सध्या आपल्याला. ओके, तर आता आपण काय बघतो ग्लायकोलिसिस आता मी तुम्हाला एक रिॲक्शन इथं पुढे लिहिलेली आहे. ग्लुकोज त्याचं कन्व्हर्जन कशात होतंय पायरुवेट ज्याला आपण पायरुविक ऍसिड पण म्हणू शकतो 2 NADH 2 ATP. ठीक आहे, आता ग्लुकोजचा फॉर्म्युला काय होतं C6H12O6. C6 म्हणजे किती कार्बन कंपाऊंड आहे हा 6 कार्बन कंपाऊंड आहे 6 कार्बन्स पासून बनलाय. ठीक आहे, त्याचं कन्व्हर्जन कशात होतं पायरुवेट मध्ये. पायरुवेक ऍसिड हा 3 कार्बन कंपाऊंड आहे आणि त्यानंतर 2 NADH प्लस 2 ATP हे फॉर्म होतात. आता हे काय आहेत हे 2 एनर्जी फॉर्म आहेत. ठीक आहे, म्हणजे मी असं पण म्हणू शकते की ग्लुकोज च कन्व्हर्जन पायरुवेट प्लस
एनर्जी मध्ये झालं, बरोबर आहे, कारण हे काय आहे, दोन एनर्जी फॉर्म आहेत. नंतर काय होणार आहे, ह्या NADH कन्व्हर्जन ATP मध्ये होणार आहे आणि ATP आपण कशासाठी यूज करतो, तर ॲज अ एनर्जी करन्सी म्हणून. आता मला सांगा, जर हा 6 कार्बन कंपाऊंड आहे, हा 3 कार्बन कंपाऊंड आहे, तर एका ग्लुकोज पासून किती पायरुव्हिक ऍसिड तयार केले जाऊ शकतात? 2. 6 कार्बन कंपाऊंडचं आपण तोडलं त्याला, तर त्याचं 2 कार्बन म्हणजे 3 कार्बन कंपाऊंडचे 2 मॉलिक्युल्स फॉर्म होऊ शकतात. तर मी असं पण लिहू शकते की एक ग्लुकोज मॉलिक्यूल 2 पायरुव्हिक ऍसिड देतोय, करेक्ट आहे, 2 NADH देतोय आणि 2 ATP देतोय. आता ही तुम्हाला दिसताना एक सिंपल एकच रिॲक्शन दिसते, ठीक आहे, पण जेव्हा ही प्रत्यक्षात घडते तेव्हा ती एकच रिॲक्शन नसते, खूप स्टेप वाईज रिॲक्शन झाल्यानंतर ही एक रिॲक्शन येते. मी तुम्हाला दाखवते की रिॲक्शन्स कशा आहेत. ह्या बघा, ह्या रिॲक्शन्स दिसतात, इथे तुम्हाला ग्लुकोज दिसतोय, त्याचं कन्व्हर्जन, हे तुम्हाला आता इम्पॉर्टंट नाहीये, फक्त तुम्हाला माहित असावं की स्टेप वाईज रिॲक्शन्स असतात, ह्यासाठी ही इमेज ऍड केलेली आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्व्हर्जन झालं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये, असं होत 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 इथं 2 पायरुव्हिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन झालं. तर हे काय आहे, तुमचं पायरुव्हिक ऍसिड, जे ग्लायकोलायसिसचं फायनल प्रोडक्ट आहे, जिथं आपण पायरुवेट म्हणलं, पायरुवेट म्हणजेच पायरुव्हिक ऍसिड, ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिसत असेल ATP काय झालाय, ATPचं कन्व्हर्जन ADP आणि फॉस्फेट मध्ये झाले. म्हणजे काय झालंय, आपण काय म्हणलं, जेव्हा ATP फॉर्म होतो तेव्हा काय फॉर्म होते, एनर्जी फॉर्म होते. पण इथं काय झालंय, ATP युटिलाइज झालंय, ATPचं कन्व्हर्जन दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीत झालंय, म्हणजे ATPचं जी एनर्जी आहे ती यूज केली गेली आहे, ती प्रोड्यूस नाही झालेली. इथं 2 ठिकाणी एनर्जी यूज केल्या. इथं बघू शकता तुम्ही NADH फॉर्म झालाय, इथं परत ATP फॉर्म झालाय, इथं परत ATP फॉर्म झालाय, ठीक आहे. सो तुम्हाला लक्षात येईल की NADHचं प्रोडक्शन, हे NADH पासून आपण ATP फॉर्म करू शकतो. इथं स्वतः ATP फॉर्म झालाय आणि इथं पण स्वतः ATP फॉर्म झालाय. सो इथं आपल्याला एनर्जीचं प्रोडक्शन दिसणार आहे. आता तर ही ग्लायकोलिसिसची म्हणजे ग्लायकोलिसिसच्या रिॲक्शन्स आहेत सगळ्या. मग तुम्हाला फायनल प्रोडक्ट जे आपले ह्याचं सगळ्याच्या शेवटी ग्लुकोज पासून सुरुवात झाली, त्यानंतर आपलं फॉर्म काय झालं, 2 पायरुव्हिक ऍसिड फॉर्म झाले, त्यानंतर आपले 2 ATP फॉर्म झाले, हा आणि हा, ठीक आहे, आणि इथं आपले NADH फॉर्म झाले, ठीक आहे. सो आपण फायनल जी रिॲक्शन लिहिली होती, आता ह्याचं हे बरं, ठीक आहे. त्यानंतर तर ही जी आपण जी रिॲक्शन लिहिली, ग्लुकोजचं कन्व्हर्जन 2 पायरुव्हिक ऍसिड मध्ये, 2 NADH मध्ये आणि 2 ATP मध्ये, ही आहे ग्लायकोलिसिसची फायनल जे आपण रिॲक्शन लिहू शकतो. जशी आपण रेस्पिरेशनची लिहिली तशी ग्लायकोलिसिसची रिॲक्शन आहे. ग्लायकोलिसिस समजलं इथपर्यंत. ग्लायकोलिसिस, आता मला सांगा, ह्या ग्लायकोलिसिस मध्ये तुम्हाला आपण जी रेस्पिरेशन मध्ये बघितलं, रेस्पिरेशन मध्ये आपल्याला ऑक्सिजन लागला होता, इथं कुठं तुम्हाला ऑक्सिजनचा यूज केल्यासारखा दिसतोय, इथं ग्लुकोज मध्ये ऑक्सिजन ऍड केलाय का, नाही. तर काय होतं, जी ग्लायकोलिसिस अशी स्टेप आहे जिथं आपल्याला ऑक्सिजन लागत नाही. म्हणजे ही त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये पण घडू शकते ज्यांना ऑक्सिजन म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन करतात, आणि त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये पण घडू शकते जे अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. समजलं, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रेस्पिरेशन करणार आहेत, जेव्हा की ऑक्सिजन प्रेझेंट आहे किंवा नाहीये, त्या सगळ्यांच्यात ग्लायकोलिसिस होणार आहे आणि सेम पाथवे फॉलो होणार आहे, ठीक आहे. समजले ग्लायकोलिसिस. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत TCA म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, ट्राय म्हणजे काय, 3, कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय, ज्यात कार्बन आहे, 3 कार्बन आहेत अशा ऍसिडची सायकल म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ह्याला दुसरं नाव पण आहे, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, ठीक आहे. आता ह्याला क्रेब्स सायकल असं पण म्हणलं जातं. क्रेब्स का क्रेब्स, कारण क्रेब्स नावाच्या सायंटिस्टने ही सायकल शोधून काढली म्हणून क्रेब्स सायकल. किंवा सिट्रिक ऍसिड सायकल, सिट्रिक ऍसिड सायकल, ही 3 नाव आहेत, एक TCA, दुसरी क्रेब्स सायकल, सिट्रिक ऍसिड सायकल. तुम्हाला इथं सिट्रिक ऍसिड सायकल दिसते, ठीक आहे. ह्या पण आता ग्लायकोलायसिस मध्ये कशा वेगवेगळ्या रिॲक्शन झाल्या होत्या, तशा पण इथं वेगवेगळ्या रिॲक्शन झाल्यात, पण आपल्याला फायनल प्रोडक्ट फक्त बघायचंय. इथं काय होतं, पायरुव्हिक ऍसिड जे आपलं होतं त्याचं कन्व्हर्जन कशात झालं, पायरुव्हिक ऍसिड
त्याचं कन्वर्जन ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये झालं. ठीक आहे, ॲसिटाइल कोएन्झाइम ए एवढ्या रिॲक्शन सगळ्या पार पडल्या आणि त्याच्यात तुम्हाला इथं दिसतोय, इथं CO2 बाहेर पडलाय, हा CO2 दिसतोय, इथं पण बघा CO2 दिसतोय. ठीक आहे, इथं जेव्हा पायरुविक ऍसिड हा 3 कार्बन कंपाऊंड आहे, ॲसिटाइल कोएन्झाइम हा 2 कार्बन कंपाऊंड आहे. ठीक आहे, 3 कार्बन कंपाऊंड टू 2 कार्बन कंपाऊंड होताना पण एक कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे, म्हणजे इथं पण एक CO2 बाहेर पडलाय. मग तुम्हाला दिसतंय एक CO2, दुसरा CO2, तिसरा CO2, 3 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल बाहेर पडलात. पण आपण काय बघितलं, हे कितीपासून, एका पायरुविक ऍसिड पासून. पण आपण काय बघतोय, ग्लुकोज मध्ये किती, ग्लुकोजचं जेव्हा ब्रेकडाऊन होतं ग्लायकोलिसिस मध्ये, तेव्हा 2 पायरुविक ऍसिड तयार होतात. मग जर एका पायरुविक ऍसिड पासून 3 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल बाहेर पडतात, तर 2 पायरुविक ऍसिड पासून किती पडणार आहेत, 3 दुने 6, 6 पायरुविक ऍसिड, 6 कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहेत. ठीक आहे, समजले. जी आपली रेस्पिरेशनची रिॲक्शन होती पहिली ग्लुकोजची, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन गिव्ह 6 CO2. मग त्या 6 CO2चं कळलं CO2 कुठून आलेत. ठीक आहे, समजले. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक पार्ट, आता ही जे ग्लायकोलायसिस आहे, मी तुम्हाला काय म्हणलं, रेस्पिरेशनच्या साइट्स कोणत्या आहेत, पहिली सायटोप्लाझम, दुसरी मायटोकॉन्ड्रिया. ग्लायकोलिसिस जे होतंय ते कुठं होणार आहे, सायटोप्लाझम मध्ये. ठीक आहे, सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोजचं कन्वर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होणार आहे. आता काय होतं, दुसरी कोणती साइट आहे, मायटोकॉन्ड्रिया. मग हा पायरुविक ऍसिड काय होणार आहे, पायरुविक ऍसिड जाणार कशात आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये. आणि ही जी सायकल होणार आहे ती कशात होणार आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये. ठीक आहे, समजले, मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये. आता मला सांगा, मायटोकॉन्ड्रिया हा सेल ऑर्गॅनेल जो आहे तो प्रोकॅरियोट्स मध्ये पण असतो आणि युकॅरियोट्स मध्ये पण असतो, असं आहे का, नाही. जो मायटोकॉन्ड्रिया तो फक्त आणि फक्त युकॅरियोट्स मध्ये सापडणार आहे आपल्याला. ठीक आहे, पण सायटोप्लाझम दोन्हींच्यात असतं, प्रोकॅरियोट्स मध्ये पण आणि युकॅरियोट्स मध्ये पण. तर मी काय म्हणू शकते, प्रोकॅरियोट्स मध्ये कुठली जे स्टेप आहे ती फॉलो होणार आहे, एक तर ग्लायकोलिसिस होणार आहे, बरोबर आहे, कारण सायटोप्लाझम मध्ये होते त्यामुळे ग्लायकोलिसिस होणार. पण प्रोकॅरियोट्स मध्ये ही जी सायकल आहे ती होणार आहे का, ही कशात होते, मायटोकॉन्ड्रिया मध्ये. मायटोकॉन्ड्रिया प्रोकॅरियोट्स मध्ये नसतोच, सो त्यामुळं प्रोकॅरियोट्स मध्ये फक्त ग्लायकोलिसिस पर्यंतची रिॲक्शन होणार आहे आणि त्यानंतरच्या रिॲक्शन ह्या युकॅरियोट्स मध्ये होणार आहेत. ठीक आहे, मग त्यात ॲनिमल्स येतील, प्लांट्स येतील. ओके, तर ही झाली मायटोकॉन्ड्रिया मध्ये. आता तुम्हाला इथं जसं आपण कार्बन डायऑक्साईड बघितले, कार्बन डायऑक्साईड बाहेर आले, इथं कार्बन डायऑक्साईड बरोबर NaDH, जो मगाशी आपण बघितलं ना NaDH, त्याचं पण प्रोडक्शन होतं. NaDH पण एक प्रोडक्शन होणार आहे. इथं NaDH दिसतोय, इथं बघा NaDH प्रोड्यूस झालाय, इथं पण प्रोड्यूस झालाय, इथं ATP प्रोड्यूस झालाय, GTP ATP लिहिलंय, इथं ATP प्रोड्यूस झालाय, इथं FADH2 प्रोड्यूस झालाय, मग अशी जे सांगितलं होतं FADH2 तो इथं प्रोड्यूस झालाय आणि इथं परत एकदा NaDH प्रोड्यूस झालाय. म्हणजे खूप ठिकाणी प्रोडक्शन होते. आता ह्या सगळ्यांचं आपल्याला यूज काय तर एनर्जी करन्सीसाठी, ही डायरेक्ट ATP, इथं ATP प्रोड्यूस झालाय, पण बाकी ठिकाणी NaDH 4 NaDH आहेत, इथं एक FADH आहे. हे कितीपासून होते म्हणलं, एका पायरुविक ऍसिड पासून, पण आपले किती प्रोड्यूस झाले, 2 पायरुविक ऍसिड. सो 2 पायरुविक ऍसिड पासून काय होणार आहेत, 4 दुने 8 NaDH2 होणार आहेत, 8 NaDH चं प्रोडक्शन होणार आहे. आणि जर एका पायरुविक ऍसिड पासून 1 FADH2 होतोय, तर 2 पायरुविक ऍसिड पासून 2 FADH2. ठीक आहे, त्यानंतर इथं ATPचं पण प्रोडक्शन झालंय, इथं 1 ATP प्रोड्यूस झालंय, म्हणजे 2 पायरुविक ऍसिड पासून 2 ATP प्रोड्यूस होणार आहेत. समजते, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल समजले. आता हे जे कंपाऊंड्स आहेत ते तुम्हाला आता करायची गरज नाहीये, सो तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा की जी पायरुविक ऍसिड पासून जी क्रेब्स सायकल समजते, ही सायकल आहे तसं. पहिल्यांदा काय झालं, ऍसिटाइल कोएन्झाइम प्रोड्यूस झाला पायरुविक ऍसिड पासून, तो वेगवेगळ्या ह्याच्यात कन्वर्ट झालाय आणि शेवटी बघा ऑक्झॅलोएसिटेट पासून परत ऍसिटाइल कोएन्झाइम म्हणजे तो म्हणजे जे आहे ना, ती एक सायकल कंप्लीट झाली आहे. ठीक आहे, म्हणून ह्याला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणलं जातं. ठीक आहे, आता ओके, सो ही झाली क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल मध्ये तुम्हाला आता प्रत्येक जी रिॲक्शन आहे तिला वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, ते एन्झाईम्स तुम्हाला पुढे आल्यावर शिकायचेच आहेत, ते आता शिकायची काही गरज नाहीये.
ठीक आहे. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड समजले, ऍसिड सायकल. ठीक आहे. सो आता आपण जर कन्क्लूड केलं की ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये काय काय होत होतं, तर मला सांगा किती पायरुवेट होते. व समजा एक पायरुविक ऍसिड कन्सिडर केला मी, एका पायरुविक ऍसिड मध्ये एक पायरुविक ऍसिड होता. ठीक आहे. आता मी काय म्हणले, 4 आता NaDH चं प्रोडक्शन व्हायलासाठी त्याच्या आधी एडीपी, आता ही कशी रिॲक्शन होती, एडीपी प्लस फॉस्फेट गिव्स एटीपी. तशीच दुसरी रिॲक्शन असते NaD प्लस H प्लस गिव्स NaDH. ठीक आहे. आणि FAD प्लस H प्लस गिव्स FADH व FADH2. इथे FADH पण असू शकतं. ठीक आहे. म्हणजे ह्या सबस्ट्रेट पासून ही रिॲक्शन म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे ते फॉर्म होणार आहे. तर आपल्याला तुम्ही 4 NaDH चं प्रोडक्शन झालेलं बघितलं, म्हणजे काय झालंय, 4 NaD यूज झाल्यात, एक FAD, एका पायरुविक ऍसिड मध्ये एक FAD यूज झाला होता, 2 H2O. त्या रिॲक्शन मध्ये वॉटर मॉलिक्युल्स तुम्हाला दाखवले नाहीत, पण 2 वॉटर मॉलिक्युल्स पण ऍड केले जातात. त्यानंतर 2 ATP कसं, इकडे एक ATP यूज झाला, थांबा एक सेकंड. त्यानंतर काय झालं, हा एडीपी आणि फॉस्फेट हे ऍड झाले. तर आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळालं, 3 कार्बन डायऑक्साइड मॉलिक्युल्स रिलीज झाले होते. हे बघा, 3 कार्बन डायऑक्साइड मॉलिक्युल, हा आणि हा, 1 2 3, 3 कार्बन डायऑक्साइड मॉलिक्युल. त्यानंतर 1 2 3 4 NaDH मॉलिक्युल, एक FADH2 मॉलिक्युल, एक ATP. समजतंय, दिसले सगळे व्यवस्थित प्रोडक्ट्स. आपल्याला काय झालं, पायरुविक ऍसिड होतं आपल्याकडं, पायरुविक ऍसिड. त्यानंतर आपल्याला त्याच्यात आपण काय ऍड केलं, जे सबस्ट्रेट्स आहेत एन्झाइम रिएक्शन साठी ते ऍड केले. NAD 4 NAD ऍड केले, एक FADH ऍड केला, एक ADP प्लस PI ऍड केलं आणि 2 वॉटर मॉलिक्युल्स ऍड केले. तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळणार आहे, तर 3 CO2, 4 NADH आणि एक FADH2 आणि एक ATP. समजलं इथपर्यंत. ही काय झाली, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ठीक आहे. ही कशाची झाली, जर मी एका पायरुविक ऍसिड पासून जर तयार करायचं म्हणलं तर. पण तुम्ही बघितले ग्लायकोलिसिस मधून जेव्हा आपण तयार करतो तेव्हा काय होणार आहे, 2 पायरुविक ऍसिड तयार होतात एका ग्लुकोज पासून. कारण काय, हे 3 कार्बन कंपाऊंड आहे. 3 कार्बन कंपाऊंडचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिजन ऍड होतो किंवा हायड्रोजन रिमूव्ह केला जातो, त्यातून काढून घेतला जातो. इथं काय झालंय, 3 कार्बन कंपाऊंड आहे, ते एका बॉन्ड मध्ये असणार आहेत. जेव्हा ही मी बॉन्ड तोडती आणि त्याच्यात ऑक्सिजन ऍड करते तेव्हा CO2 फॉर्म झाला. ठीक आहे. हा बॉन्ड तुटलाय समजा इथं, समजतं. एक CO2 ऍड झाला, हा CO2 दुसरा, हा CO2 तिसरा, म्हणजे त्या पायरुवेटच्या 3 कार्बन मॉलिक्युल्सचं कम्प्लीट ब्रेकडाऊन केलं गेलंय आणि त्याच्यानुसार हे फॉर्म झाले. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. ओके. सो जेव्हा मी एका पायरुविक ऍसिड पासून करते तेव्हा 3 CO2 फॉर्म होणार आहेत. ओके. पण आपण काय केलं, ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन 2 पायरुविक ऍसिड मध्ये झाले. तेव्हा 2 पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, जर थांबा एक सेकंड, हे रब करते, एडीपीचं ATP, NADHचं NADH आणि FADHचं FADH2. हे तुम्हाला डिटेल मध्ये नंतर शिकायचंच आहे. तर आता जर एक पायरुविक ऍसिड चं कन्व्हर्जन 3 CO2 मध्ये होत असेल तर 2चं किती मध्ये होणार आहे, 1चं जर 3 मध्ये होत आहे तर 2चं 6 मध्ये होणार आहे. ठीक आहे, 6 CO2 बरोबर आहे. तर तुम्हाला पहिली जी एक स्लाइड होती ही बघा, ह्या स्लाइड मध्ये दिसलं ग्लुकोज काय आपला 6C6H12O6, 6 कार्बन कंपाऊंड आहेत, त्यात आपण ऑक्सिजन घातला, कार्बन डायऑक्साइड किती तयार झाले, 6 CO2. एका ग्लुकोज पासून 6 CO2 तयार होत आहेत.
बरोबर आहे, समजले. 6 CO2 कुठून आले, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये CO2 प्रोड्यूस झाले. ठीक आहे. आता महत्वाचं ह्यानंतर आता मी तुम्हाला 3 स्टेप सांगितलेल्या. पहिली होती ग्लायकोलिसिस जी सायटोप्लाझम मध्ये झाली, दुसरी होती ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, ठीक आहे, जी कुठे झाली, मायटोकॉन्ड्रिया मध्ये झाली. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रॉन्स काय तुम्हाला माहित आहेत, इलेक्ट्रॉन्स ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे. चेन म्हणजे काय, एक सलग जे रिॲक्शन्स होतात त्याला आपण चेन म्हणू शकतो. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हे कुठं होणार आहे मला सांगा, सायटोप्लाझम मध्ये हे झालं. पायरुविक ऍसिड आता कुठं आलंय, सायटोप्लाझम मध्ये, सायटोप्लाझम मधून मायटोकॉन्ड्रिया मध्ये आलं होतं. तर ते मायटोकॉन्ड्रिया मध्येच त्याचं CO2 बाहेर पडले. तर ते सगळे कार्बन डायऑक्साईड आहे, तिथंच आपल्याला ATP तिथंच तयार झाले, NADH फॉर्म झाले, हे सगळं फॉर्म झाले. तर ही पण जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे ती पण मायटोकॉन्ड्रिया मध्येच होणार आहे. हे इतकंच लक्षात ठेवा. आता मायटोकॉन्ड्रियाचे जे वेगवेगळे भाग आहेत, तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया आठवत असेल, असं काहीतरी स्ट्रक्चर असतं मायटोकॉन्ड्रियाचं. हे आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे, हा मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, हे आठवते स्ट्रक्चर, मायटोकॉन्ड्रिया तुम्ही सेलमध्ये शिकला असाल. ठीक आहे, तर ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे ती ह्या भागात घडणार आहे. म्हणजे जे इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे मोस्टली ह्या म्हणू शकतो आपण, जरा जास्त करेक्ट वे नाही. मॅट्रिक्स आहे, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे, आणि हे दोन इंटर आणि इंट्रा माहिती तुम्हाला. इंटर म्हणजे काय, दोन गोष्टींच्या मधला तो असतो, तो इंटर असतो. म्हणजे मी काय म्हणू शकते, इनर आणि आउटरच्या मधल्या पार्टला आपण इंटर म्हणू शकतो, इंटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन स्पेस. आणि इंट्रा काय असतं, इंट्रा म्हणजे आतल्या साईडला, ते एकाच गोष्टीमध्ये असतं. आता जर मी म्हणलं इंट्रा मायटोकॉन्ड्रियल म्हणजे काय, मॅट्रिक्स मध्ये म्हणू शकते मी. बरोबर आहे, इंट्रा आणि इंटर हे दोन वर्ड्स आहेत. ठीक आहे, तर ह्या पार्ट मध्ये ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होत असते. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये काय होणार आहे, जे इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस झालेत ते इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. ते काही असे मॉलिक्युल्स असतील जे ते एका म्हणजे प्रत्येक, आता आपल्याला जर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचंय तर आपण काय करणार, व्हेकल यूज करणार. काही आपण बस न जातो, कार न जातो, बाईक न जातो, समजा हे सगळे वेगवेगळे ट्रान्सपोर्ट ची साधनं आहेत. तसेच इथं काही मॉलिक्युल्स असणार आहेत जे इलेक्ट्रॉन्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. आता मी तुम्हाला काय म्हटलं मगाशी की सगळ्यात महत्वाची आपली करन्सी कोणते, तर ATP. पण आपण बघितलं आणि काय काय मॉलिक्युल्स प्रोड्यूस झाले होते, कुठले कुठले होते, एक होता NADH, बरोबर आहे, दुसरा काय होता FADH2, करेक्ट आहे. पण आपल्याला काय फॉर्म करायचं अल्टिमेटली, सगळ्यात शेवटी आपल्याला ATP प्रोड्यूस झालेले पाहिजेत. तेव्हा आपण काय करतो, NADH आणि FADH2 चं कन्व्हर्जन कशात करतो, ATP मध्ये. आता ही जी प्रोसेस आहे ज्याच्यात NADH चं कन्व्हर्जन आणि FADH2 चं कन्व्हर्जन ATP मध्ये केली जाते त्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणू शकतो. ह्याच्यात काय होतं, ह्यात जे हायड्रोजन मॉलिक्युल दिसतात ते बाहेर येतात आणि ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, हे हायड्रोजन मॉलिक्युल्स इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट केले जातात. आणि ती पण एक म्हणजे जशा आपण आधीच्या बघितल्या स्टेप वाईज रिॲक्शन्स होत्या बरेच, तशाच इथं पण वेगवेगळ्या रिॲक्शन्स घडणार आहेत. हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट केले जाणार आहेत. आता हे झालं इलेक्ट्रॉन जर ट्रान्सपोर्ट. आता तुम्हाला रिड्युसिंग एजंट माहित असेल. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो, बरोबर आहे. आता म्हणजे काय करतो, दुसऱ्याचं रिडक्शन करतो. रिडक्शन करणे म्हणजे काय, हायड्रोजन ऍड करणे, बरोबर आहे, किंवा स्वतःच म्हणजे जेव्हा एक रिडक्शन म्हणजे काय, हायड्रोजन ऍड करणे किंवा ऑक्सिजन रिमूव्ह करणे. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय आहे, दुसऱ्याच्यात हायड्रोजन ऍड करणे. रिडक्शन, रिड्युसिंग एजंट. आता रिडक्शन जो आहे त्याच्यात काय होतं, हायड्रोजन जो आहे तो ऍड केला जातो. म्हणजे त्या एखाद्या मॉलिक्युल मध्ये जेव्हा हायड्रोजन ऍड केला जातो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, ह्याचं रिडक्शन झाले. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, जो स्वतःचा हायड्रोजन दुसऱ्याला देतोय
आणि पुढच्याचं रिडक्शन करतोय, बरोबर आहे. म्हणजे ह्याचा हायड्रोजन काय होणार आहे, जाणार आहे, हा दुसऱ्याला देतोय म्हणजे त्याचा लॉस होणार आहे. ठीक आहे, H प्लस इथं काय होतंय, लॉस होतोय, बरोबर आहे. म्हणजे ह्याचं स्वतःच काय रिड्युसिंग एजंट जो आहे त्याचं स्वतःच ऑक्सिडेशन होणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे काय होणार आहे, हे NaDH मधला H जाणार, त्याचं परत कन्वर्जन NaD प्लस H प्लस मध्ये होणार, FADH2 चं पण सेम होणार, FADH प्लस H प्लस. समजतंय, हे NaD म्हणजे ह्यांनी काय केलं, स्वतःचा हायड्रोजन देऊन टाकला, तेव्हा ह्यांच्यातला एक इलेक्ट्रॉन कमी झाला. म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा त्यांचा एक इलेक्ट्रॉन पण जातोय, त्यांचा स्वतःचा एक इलेक्ट्रॉन गेलेला आहे. मग हे जे इलेक्ट्रॉन जे बाहेर पडतात त्याचा आपण ट्रान्सपोर्ट होतोय आणि त्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणतो. आता इलेक्ट्रॉनचं जर ठीक आहे, इलेक्ट्रॉनचं कळलं, हायड्रोजन हे जे आहेत ते कुठे जाणार आहेत, तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय होतं, ऑक्सिजन आहे ज्याची आपल्याला रेस्पिरेशन मध्ये गरज आहे, तर तो जो ऑक्सिजन असतो, आता मी जर ऑक्सिजन मध्ये हे हायड्रोजन ऍड केले तर त्याचा कशात कन्वर्जन होईल, H आणि O पासून जे खूप फेवरेट आपलं कंपाऊंड आहे ते कोणतं, H2O, पाणी, बरोबर आहे. हे जे H प्लस आहे जे इथं बाहेर पडले ते ऑक्सिजन हा प्रेझेंट, आपण जे बघितलं रेस्पिरेशन साठी ऑक्सिजन गरजेचा असतो, करेक्ट आहे. जी पहिली रिॲक्शन होती आपली, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन काय देत आहे, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर प्लस एनर्जी. मग त्यात जो ऑक्सिजन आहे त्याचा खरा यूज आता इथं झालाय, बरोबर. ग्लायकोलिसिस मध्ये ऑक्सिजन वापरला नाही आपण, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये वापरला नाही, ऑक्सिजन मेन वापरतोय कुठं, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये हे हायड्रोजन ॲटम्स ऑक्सिजन बरोबर कंबाईन करतात आणि H2O म्हणजेच पाणी बनवतात. तेव्हाच जे इलेक्ट्रॉन्स असतात ते आणि हायड्रोजन म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये हे जे NaDH म्हणजे ह्याचं कन्वर्जन फायनली सगळ्यात कशात होणार आहे, ते इलेक्ट्रॉन्स यूज करून वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्या तुम्हाला कळतीलच पुढं, पण फायनली ह्याचं कन्वर्जन ATP मध्ये होतं. इतकंच तुम्ही लक्षात ठेवायचं की NaDH आणि FADH2 चं कन्वर्जन फायनली ATP मध्ये होणार आहे आणि ATP मध्ये होताना हायड्रोजन हा ऑक्सिजन. आता मला सांगा की हायड्रोजन आहे आणि हा ऑक्सिजन आहे, तेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झाले, ऑक्सिजनला आपण काय म्हणू शकतो, ह्यांनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेत, बरोबर आहे. ऑक्सिजनची व्हॅलेन्स म्हणजे ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे की त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतात, तो इलेक्ट्रॉन्स घेतोय, त्याची जी ऑर्बिट आहे ती फुलफिल होणार आहे, ते केमिस्ट्रीचा पार्ट आहे. पण म्हणजे तो काय आपण ह्याला काय म्हणू शकतो ऑक्सिजनला, तर फायनल इलेक्ट्रॉन जो ऍक्सेप्टर आहे ते आपण म्हणू शकतो. हे इतकं महत्वाचं नाहीये, फक्त तुम्हाला माहित असावं, ठीक आहे. त्याचं कन्वर्जन आपण H2O मध्ये केलेलं आहे आणि इथं वॉटर फॉर्म झालंय, ठीक आहे. ही सगळी प्रोसेस फॉर्म कुठं घडणार आहे, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता हे झालं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. मला सांगा एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 3 स्टेप्स असतात. पहिली स्टेप ग्लायकोलिसिस, ग्लायकोलिसिस होते सायटोप्लाझम मध्ये. दुसरी स्टेप आहे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आणि तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल ह्या घडणार आहेत मायटोकॉन्ड्रियामध्ये. इथेपर्यंत समजलंय. CO2 कुठं प्रोड्यूस झाला, TCA मध्ये. O2 मला सांगा H2O कुठं प्रोड्यूस झालं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. ATP सगळे कुठं म्हणजे तयार, NaDH आणि FADH2 पासून ATP कुठं प्रोड्यूस झालेत, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंतर शिकवलं जाईल, ठीक आहे. समजलं इथंपर्यंत. तुम्हाला फायनली हेच लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये H2O चं फॉर्मेशन होतं आणि इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि त्या प्रोसेसमध्ये NaDH चं कन्वर्जन ATP मध्ये होतं. समजलं, ठीक आहे. ह्यानंतर पुढं आहे फर्मेंटेशन. हे आतापर्यंत जो पार्ट बघितला आपण तो होता एरोबिक रेस्पिरेशनचा पार्ट. आता मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या पद्धतीनं जिथं ऑक्सिजन कमी असतो तिथं किंवा जिथं ऑक्सिजन अजिबातच नसतो अशा ठिकाणी फर्मेंटेशन केलं जातं. फर्मेंटेशन मध्ये आता मला सांगा, तुम्ही यीस्ट बघले, फंगस असतो, ठीक आहे. आपण जेव्हा हे करतो काय म्हणतो, अरे मगाशी म्हणले इडलीचं वगैरे डोसाचं जे बनवलं जातं तेव्हा आपण त्याला फर्मेंटेशन करतो. तेव्हा म्हणजे काय होतं, हे फर्मेंट होते एखादी जी गोष्ट आहे. तसंच सेम यीस्टचं म्हणजे ते तुम्हाला 11वीचे चॅप्टर्स आहेत त्यात आल्यावर समजेल.
नक्की काय म्हणायचं, ठीक आहे. फर्मेंटेशन मध्ये आता ह्यात पण मी तुम्हाला काय सांगितलं की पहिली स्टेप जी आहे ग्लायकोलिसिस स्टेप, त्याला ऑक्सिजन लागतो का? नाही लागत. त्यामुळे ती एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन दोन्ही ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी म्हणू शकते फर्मेंटेशन वाले जे आहेत त्यांच्यात पहिली स्टेप कोणती होणार आहे? ग्लायकोलिसिस, आणि मग नंतर फर्मेंटेशन होणार आहे. इतकं लक्षात ठेवायचं. आता आपण दोन प्रकारे बघितले. ग्लायकोलिसिस मध्ये काय फॉर्म होणार? शेवटी एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड. आता ह्या पायरुविक ऍसिडचं पुढं कन्व्हर्जन जे झालं, आपण जे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये बघितलं ते कशात झालं? कार्बन डायऑक्साइड मध्ये, वॉटर मध्ये. पण आता इथं काहीतरी वेगळं होणार आहे, कारण तिथं ऑक्सिजन लागलेला आपल्याला. इथं होणार आहे का तिथं ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल होतीये का? नाही. म्हणजे कार्बन डायऑक्साइड नाही प्रोड्यूस होऊ शकणार. पायरुविक ऍसिड 3 कार्बन कंपाऊंड. आता दोन प्रकारे फर्मेंटेशन होतं. एक यीस्ट मध्ये जे होतं ते एक फर्मेंटेशन असतं ज्याला आपण अल्कोहोल फर्मेंटेशन म्हणतो. अल्कोहोल फर्मेंटेशन मध्ये काय होणार आहे? पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये होणार आहे. अल्कोहोल मोस्ट कॉमन कोणता? इथेनॉल. म्हणजे ह्या इथेनॉल मध्ये तुम्हाला इथेनॉलचा फॉर्म्युला माहित असेल, C2H5OH. बरोबर आहे. म्हणजे काय, हा दोन कार्बन कंपाऊंड आहे. 3 कार्बन कंपाऊंडचं कन्व्हर्जन जर 2 कार्बन कंपाऊंड मध्ये होतंय तर अनेक कार्बन असणार. बरोबर आहे. आणि ह्याचं इथेनॉल बरोबर दुसरा जो ऍड होतोय तो कोण आहे? CO2. समजले? पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन इथेनॉल प्लस CO2 मध्ये झालं. हे 2 कार्बन कंपाऊंड आणि हा 1 कार्बन. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणू शकतो? आता इथं काय होतं, मगाशी NADH प्रोड्यूस झाला होता, पण इथं NADH यूज केला जातो. म्हणजे ही जी जर प्रोसेस घडायची असेल तर NADH यूज केला जातो, त्याचं कन्व्हर्जन NAD मध्ये होतं. इथं पण एन्झाइम्स असणार. एन्झाइम्सची थ्रू रिएक्शन ही पार पडली जाणार आहे. ही जनरली यीस्ट मध्ये होते, हे लक्षात ठेवा. आता ही झाली ह्याला काय म्हणू शकतो आपण? अल्कोहोल फर्मेंटेशन. इथं काय होतं? इथेनॉल आहे. बरोबर आहे, अल्कोहोल फर्मेंटेशन. आता दुसरं आहे पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन जर लॅक्टिक ऍसिड मध्ये झालं तर त्याला आपण लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन म्हणतो. आता मला सांगा, लॅक्टिक ऍसिडचं फर्मेंटेशन जनरली कुठं होतं? समजा मी खूप म्हणजे जर आपण ह्युमन बिंग आहोत, त्यांनी खूप एक्सरसाइज केला तर मसलमध्ये लॅक्टिक ऍसिड असतं. जर खूप जास्त एक्सरसाइज करताय तर ऑक्सिजन पुरणार आहे का त्या मसलला? नाही पुरत. तर तेव्हा काय झालं, म्हणजे ऑक्सिजनची जेवढं ऑक्सिजन पाहिजे, म्हणजे जनरली सेल्युलर रेस्पिरेशन बघतो ना आपण. सेल काय करते? रेस्पायर करते. ऑक्सिजनच्या एरोबिक रेस्पिरेशन कधी होते? आपल्या शरीरात जनरली एरोबिक रेस्पिरेशन चालले, कारण इनफ ऑक्सिजन आहे आपल्याकडे. ठीक आहे, पण इथं काय झालं, समजा मी खूप हेवीली एक्सरसाइज केला तर काय होणार आहे? ऑक्सिजन पुरणार नाहीये. मग तेव्हा मसल काय करतं? लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करतं. तेव्हा अनएरोबिक रेस्पिरेशन घडतं, कारण ऑक्सिजन तितका पुरेसा नाहीये म्हणून. मग तेव्हा पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होणार आहे. पायरुविक ऍसिड 3 कार्बन कंपाऊंड आहे, लॅक्टिक ऍसिड पण 3 कार्बन कंपाऊंड आहे. सो इथं काय होणार आहे? एक CO2 प्रोड्यूस होणार आहे का? नाही. ठीक आहे, आणि इथं पण काय होणार आहे? NADHचं कन्व्हर्जन NAD मध्ये होणार आहे. म्हणजे इथं पण एनर्जी लागते आपल्याला. आपण एनर्जी प्रोड्यूस नाही करत, फर्मेंटेशन मध्ये एनर्जी लागते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजलंय की आपण जी एरोबिक रेस्पिरेशन करत होतो त्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये खूप ATP फॉर्म होत होते. NADHचं पण शेवटी कन्व्हर्जन ATP मध्ये झालं. बरोबर आहे, पण तिथं NADH प्रोड्यूस होत होते. इथं काय झालं? NADH यूज झालं, त्याचं कन्व्हर्जन दुसऱ्या गोष्टीत झाले. ठीक आहे, म्हणजे NADHचा यूज झाल्यामुळं एनर्जी, तिथं जेवढी एनर्जी भेटते तितकी इथं भेटणार आहे का? नाही. बरोबर आहे. सो ह्याच्यात काय होणार आहे? जेवढं ग्लायकोलिसिस मध्ये आपल्याला एनर्जी मिळाली, ग्लायकोलिसिस मध्ये एनर्जी मिळणार आहे ना. 2 NADH प्रोड्यूस होतात, 2 ATP प्रोड्यूस होतात, 2 NADH प्रोड्यूस झाले, 2 ATP प्रोड्यूस झाले होते ग्लायकोलिसिस मध्ये. आता काय झालं तुम्ही मला सांगा, हे कधी झालं? जेव्हा 2 पायरुविक ऍसिड फॉर्म झाले तेव्हा. इथं काय झालं? NADH यूज झाले एका पायरुविक ऍसिड पासून. जर 2 पायरुविक ऍसिड मी कन्सिडर केले, 2 NADH यूज होणार, 2 इथेनॉल फॉर्म होणार, 2 CO2 फॉर्म होणार, 2 NADH यूज होणार, 2 लॅक्टिक ऍसिड फॉर्म होणार. समजते? म्हणजे काय झालं, हे 2 NADH फॉर्म झाले होते ते परत इथंच यूज केले जाणार. सो ह्या 2 NADH मुळे आपण 2 NADH पासून
फर्मेंटेशन मध्ये एनर्जी प्रोड्यूस करू शकत नाही शेवटी. ठीक आहे, त्यामुळे 2 ATP फक्त राहणार आहेत. ठीक आहे, तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवायचंय की ग्लायकोलिसिस पहिली स्टेप होणार अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. पहिली स्टेप ग्लायकोलिसिस असणार. ग्लायकोलिसिस पायरुविक ऍसिड फॉर्म करणार आहे. पायरुविक ऍसिड पासून 2 फर्मेंटेशन होऊ शकतात. एक तर अल्कोहोल फर्मेंटेशन जे कुणाच्यात होतं, यीस्ट मध्ये इथेनॉल प्लस कार्बन डायऑक्साईड फॉर्म होणार आहे. आणि जर मसल मध्ये किंवा काही बॅक्टेरियाज आहेत त्यांच्यात लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन होणार आहे, ज्याच्यात लॅक्टिक ऍसिड फॉर्म होणार आहे. समजले फर्मेंटेशन? इतका सगळ्यात सोपा पार्ट आहे फर्मेंटेशन, काहीही अवघड नाहीये. इतकंच फक्त लक्षात ठेवायचंय तुम्हाला. आणि फर्मेंटेशन मध्ये एनर्जी आपली कमी फॉर्म होते. जेवढी एनर्जी एरोबिक रेस्पिरेशन मध्ये फॉर्म होते तितकी नाही होत. ठीक आहे, आता सेल्युलर रेस्पिरेशन. हे बघा, पहिल्यांदा काय झालं, लाईट एनर्जी ट्रॅप केली गेली. आपण काय बघतो, फोटोसिंथेसिस मध्ये लाईट एनर्जी ट्रॅप केली जाते. लाईट एनर्जी कुठं ट्रॅप केली जाते, तुम्ही जी स्टोर म्हणजे म्हणतो ना क्लोरोप्लास्ट मध्ये असतं. क्लोरोप्लास्ट, बरोबर आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये काय झालं, नंतर फोटोसिंथेसिस झालं. फोटोसिंथेसिस मध्ये काय प्रोड्यूस होतं, ग्लुकोज प्रोड्यूस होतं. तुम्ही शिकला असाल ग्लुकोज आणि ऑक्सिजन. हा जो ऑक्सिजन आहे तो आपण घेतो रेस्पिरेशन मध्ये. आपण जो ऑक्सिजन घेतो तो हा ऑक्सिजन आहे. आणि हे ग्लुकोज जे आपण फूड खातो, बरोबर आहे, ते ग्लुकोज त्यात असतेच. ठीक आहे, सो हे ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे फोटोसिंथेसिस मध्ये त्यांनी स्वतःचं पण फूड केले. हे ग्लुकोज जे आहे ते त्यांना त्यांच्या डेली ऍक्टिव्हिटीज पार पाडायला पण लागणार आहे. आणि हा ऑक्सिजन पण त्यांना स्वतःच्या डेली ऍक्टिव्हिटीज पार पाडायला लागणार आहे. ठीक आहे, तर हा ग्लुकोज आणि ऑक्सिजन आहे, त्याचं आपण रेस्पिरेशनची जी रिॲक्शन बघितलेली ते काय होणार, नंतर सायटोप्लाझम मध्ये हे होणार, मग मायटोकॉन्ड्रिया मध्ये जाणार. मायटोकॉन्ड्रिया मध्ये जे सगळी रिॲक्शन झाली, शेवटी कशात कन्व्हर्जन झालं होतं, एटीपी मध्ये. एटीपी NADH आणि FADH कन्व्हर्जन पण एटीपी मध्ये झालं होतं. सो सगळ्यात लास्टला केमिकल एनर्जी एटीपीच्या स्वरूपात फॉर्म झालेली आहे. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये. आणि आपण जी पहिली रिॲक्शन बघितलं, रेस्पिरेशन कम्प्लीट पार पडलं. एकतर एटीपी फॉर्म म्हणजे एनर्जी फॉर्म झाली आणि काय फॉर्म होत होतं, CO2 कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर मॉलिक्युल्स. बरोबर आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल फॉर्म होत होते. आता फोटोसिंथेसिस मध्ये पण जे मेन ग्लुकोज फॉर्मेशन असतं ते कुणामुळे होतं, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल. हे जे दोन आहेत तेच लाईट एनर्जीच्या साह्याने फोटोसिंथेसिस करतात, हे प्रोडक्ट फॉर्म करतात. ते प्रोडक्ट यूज करून परत रेस्पिरेशन केले जातं आणि एनर्जी प्रोड्यूस केली जाते. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हे आपलं मेन फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनचा पार्ट आहे. आता सेल्युलर रेस्पिरेशन, हेच जे शिकलोय आपण. ग्लायकोलिसिस बघितलं. ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं, ग्लुकोजचं प्रोडक्शन पायरुविक ऍसिड मध्ये होतं. ठीक आहे, इथं आपण 2 ATP प्लस 2 NADH फॉर्म झाले होते. समजतंय, 2 ATP आणि 2 NADH. त्यानंतर आता हे पायरुविक ऍसिड होतं ते कुठल्या सायकल मध्ये गेलं, मायटोकॉन्ड्रिया. हे काय आहे, सायटोप्लाझम आहे. आता हे मायटोकॉन्ड्रिया दिसतोय, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया मध्ये गेला आणि कुठल्या सायकल मध्ये गेला, क्रेब्स सायकल मध्ये गेला. क्रेब्स सायकल मध्ये तुम्हाला दिसत होते 3 CO2 प्रोड्यूस झाले होते. बरोबर आहे, म्हणजे एका पायरुविक ऍसिड पासून 3 CO2, एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून 6 CO2. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस झाला. आता कार्बन डायऑक्साईड जसा प्रोड्यूस झाला तसा NADH, FADH आणि ATP पण प्रोड्यूस झाला होता. ते काय, केमिकल एनर्जी थ्रू इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन हायड्रोजन ट्रान्सपोर्ट सिस्टीम यूज केली आहे. त्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये गेला. ठीक आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये मग काय फॉर्म झाले, ATP. त्या NADH चं पण कन्वर्जन, FADH चं पण कन्वर्जन ATP मध्ये झालं. हे ATP फॉर्म झाले. वॉटर मॉलिक्युल फॉर्म झाला होता. ऑक्सिजन आणि ते जे NADH ने हायड्रोजन दिले ते हायड्रोजन घेऊन काय ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाले. इथं बघा ऑक्सिजन आलेला दाखवतोय, म्हणजे काय झाले, ऑक्सिजन यूज केला गेलाय. आणि जेव्हा ऑक्सिजन आणि हे हायड्रोजन जेव्हा कंबाईन होणार आहे तेव्हा काय फॉर्म होणार आहे, H2O म्हणजे वॉटर मॉलिक्युल. तर आपली जी बेसिक रिएक्शन होती काय होती, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन गिव्स 6 CO2. बरोबर आहे, 6 काय होतं, H2O प्लस एनर्जी. बरोबर आहे, ही आपली रेस्पिरेशनची रिएक्शन होती. तर ह्यातलं बघा ग्लुकोज आहे, ऑक्सिजन इथं आहे, CO2 प्रोड्यूस झालाय, H2O प्रोड्यूस झालाय आणि एनर्जी प्रोड्यूस झाले. ही ATPच्या स्वरूपात एनर्जी प्रोड्यूस झाले. समजलं इथपर्यंत? इतकंच आहे रेस्पिरेशन. आणि शेवटी आता तुम्हाला जी मगाशी जी इमेज होती तशीच फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन मध्ये काय होतं, तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये इथून चालू करू,
क्लोरोप्लास्ट मध्ये लाईट एनर्जी येते, सोलर एनर्जी, लाईट एनर्जी ट्रॅप होते, CO2 आणि वॉटर ऍड केलं जातं त्यात. मग ते काय फॉर्म करणार आहेत, ग्लुकोज आणि ऑक्सिजन. ग्लुकोज आणि ऑक्सिजन काय करतात, एकमेकांबरोबर कंबाईन होतात आणि मायटोकॉन्ड्रिया थ्रू रेस्पिरेशन करणार आहेत, तेव्हा केमिकल एनर्जी बाहेर पडणार आहे, जी एटीपीच्या स्वरूपात. आता ही जी केमिकल एनर्जी आहे एटीपी, ती आपण काय करणार आहे, आपल्याला जेव्हा हवी असेल तेव्हा ते एटीपी ब्रेकडाऊन होणार, एटीपीचं ब्रेकडाऊन होणार आणि ती एनर्जी आपल्याला मिळणार आहे. इतकंच आहे. सो हे सगळं आहे रेस्पिरेशन इन प्लांट्स. तुम्हाला टॉपिक समजला असेल, जर तुम्ही वाचून घ्या जेवढं सांगितलं तेवढं, आणि सगळ्या सायकल्स मध्ये सगळे स्टेप लक्षात ठेवायची गरज नाहीये. जितकं महत्वाचे जे सांगितलेत, तर एकदा फक्त रिव्हिजन. पहिली गोष्ट जी आपण सांगितली, रेस्पिरेशन मध्ये, सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होणार आहे, 2 प्रकार आहेत, एक एरोबिक, दुसरं अनएरोबिक. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 3 स्टेप्स होतात, एक ग्लायकोलिसिस जी होते सायटोप्लाझम मध्ये, दुसरी ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, आणि तिसरी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ज्या होतात मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि त्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन दुसरा टाइप आहे. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये पहिली स्टेप ग्लायकोलिसिस होणार आहे, दुसरी स्टेप फर्मेंटेशन होणार आहे. फर्मेंटेशन 2 प्रकारचं असेल, एक ऍसिड अल्कोहोल फर्मेंटेशन आणि एक लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. अल्कोहोल फर्मेंटेशन यीस्ट मध्ये होणार आहे, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन एकतर मसल मध्ये होतील किंवा काही बॅक्टेरियाज मध्ये होतील. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. सगळ्यात शेवटी आपलं काय फॉर्म होणार आहे, ग्लुकोज आणि ऑक्सिजनचं, ग्लुकोज आणि ऑक्सिजन मिळून CO2 कार्बन डायऑक्साईड. म्हणजे मी म्हणलं प्लांट्स जे कार्बन डायऑक्साईड सोडतात, ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात, ते ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला दिसलं असेल, ऑक्सिजन घेतलाय, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकलाय, H2O वॉटरचं प्रोडक्शन केलंय आणि एनर्जी जी एटीपीच्या स्वरूपात स्टोअर केली जाते. तर तुम्हाला टॉपिक समजला असेल अशी आशा करते. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.